गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुप्रभात. गुड मॉर्निंग. परत गुड एका मॉर्निंग सर. नवीन गुड मॉर्निंग संदीप. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड तुमच्या मॉर्निंग सर. सगळ्यांचं स्वागत. पंकज साहेब, गुड मॉर्निंग. प्रत्येकाचं स्वागत. धन्यवाद. तुम्ही आज परत एका सकाळी, प्रसन्न सकाळी परत जॉईन झाल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. कन्सिस्टन्सी असल्याबद्दल, कारण कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन टॅलेंट. आपण सगळेजण लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या काउंटडाऊन टू रिचेस या 21 दिवसाच्या सत्रामध्ये जॉईन झालेला आहात, आणि आमची कमिटमेंट ही आहे की तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आम्ही जे जे काय कॉन्ट्रीब्युट करू शकू ते करू शकलो पाहिजे. वी आर वी आर कमिटेड टू क्रिएट हॅपी फॅमिलीज, ग्रेट फॅमिलीज, अँड आपल्याला एक असा समाज घडवायचा आहे की जो ग्रोथ ओरिएंटेड आहे, जो खऱ्या अर्थाने कमिटेड असेल एकमेकाच्या ग्रोथसाठी. सो दॅट इज हाऊ वी आर कमिटेड, आणि हा एक कम्युनिटी तयार होते. सो थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग पार्ट ऑफ दिस कम्युनिटी. तुम्ही सगळेजण या कम्युनिटीचा पार्ट असल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आज आपण डे 2 मध्ये आहोत. काल आपण डे 1 मध्ये आपली विश लिस्ट लिहिलेली आहे. काही जणांनी 20 लिहिले असतील, काही जणांनी जास्त लिहिले असतील, पण प्रत्येकाने काही ना काहीतरी विश लिस्ट मध्ये लिहिलेलं असेल. विश लिस्ट मध्ये हे सगळं मस्ट आहे. कारण काय? कारण विश लिस्ट इज समथिंग दॅट यू आर ऑर्डरिंग समथिंग टू द युनिव्हर्स. तुम्ही युनिव्हर्सला काहीतरी मागताय, युनिव्हर्सला काहीतरी रिक्वेस्ट करताय की मला हे हवंय. आणि विश लिस्ट इज मेंटल क्रिएशन ऑफ समथिंग दॅट यू वॉन्ट. ऑफकोर्स आपण या जर्नीमध्ये आज बिलीव्ह अँड रिसीव्ह मधून जाणारच आहोत, पण हे विश लिस्ट जे आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो ती जर कोणाची राहिली असेल चुकून, तर ती आज नक्की बनवून घ्या, सो दॅट दॅट विल हेल्प यू इथून पुढच्या जर्नीमध्ये. सो आपण स्ट्रेट वे सेकंड डेला जाऊया. सेकंड डे फार इंटरेस्टिंग आहे. टर्न आउट गोईंग मनी इंटू इनकमिंग मनी. आपली पैशाची जी ग्रीप आहे, पैसा खर्च करण्यावर जी ग्रीप आहे, त्यावरची ग्रीप कमी करायची. आपल्याला त्याविषयी असलेल्या भावना कमी करायच्या. पैसा हा आपल्या आयुष्यामध्ये फक्त वस्तू स्वरूपात किंवा एका फिजिकल फॉर्ममध्ये नाही आहे, तर तो इमोशनल स्टेटमध्ये पण आहे. आपल्याला त्याविषयी भरपूर इमोशन्स आहेत, आपल्याला त्याविषयी भरपूर विचार आहेत. यावर पण आपल्याला विजय मिळवावा लागणार आहे, तरच आपल्याला तो मॅनिफेस्टेशन होऊ शकतं. सो आजचा चॅप्टरच त्याबद्दल आहे. टर्न आउट गोईंग मनी इंटू इनकमिंग मनी. आपण पहिले चॅप्टर क्रिएट करूया. So as I said, chapter is turn outgoing money into incoming money. Now you can see काल आपण लावलेलं झाड थोडं थोडं ग्रो होत आहे. त्याला आता पानं फुटायला लागलेली आहेत. अँड दिस इज ऑल मनी दॅट विल ग्रो. नाव दिस इज इन युअर माइंड. हे आपल्या विचारात ग्रो होणार आहे सुरुवातीला. ॲज ऑलवेज एका कोटनी सुरुवात करूया. देर इज ओनली वन वे बाय विच यू कॅन अचीव प्रॉस्पेरिटी. इट इज टू टेक चार्ज ऑफ युअर माइंड. एकच प्रकारे आपण प्रॉस्पेरिटीकडे जाऊ शकतो किंवा प्रॉस्पेरिटीमध्ये राहू शकतो, अबंडन्समध्ये राहू शकतो. तो एकच मार्ग म्हणजे टेक चार्ज ऑफ युअर माइंड. आपल्या विचारांवर पहिले विजय मिळवा. पैशाविषयीचे पैशाविषयीचे जे काय आज आपले विचार आहेत, त्यांनीच आपल्याला आता जो काही पैसा आहे तो मिळालेला आहे. जर तो बदलायचा असेल तर त्या विचारांवर पहिले विजय मिळवावा लागेल. वी कॅनॉट से दॅट की हे आपोआप आहेत, मी कंट्रोल नाही करू शकत. किंवा तुमच्या अजाणतेपणी सुद्धा तुम्ही जे काही थॉट्स तुमच्या डोक्यात येत असतील, तो तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल. एक लक्षात घ्या, ऑटोमॅटिक जे येतात ते थॉट्स आहेत. प्रयत्नपूर्वक करावे लागतात, त्याला थिंकिंग म्हणतात. सो वी डोंट थिंक, वी आर थॉट्स. प्रॉब्लेम आहे की आपल्या डोक्यामध्ये विचार येत राहतात, आपण थिंकिंग नाही करत. इंटेन्शनली आपण एखादी गोष्ट ठरवणं आणि ती गोष्ट करणं, इथे आपण कधीच जात नाहीत. सो इफ देर इज लॅक ऑफ मनी इन युअर लाईफ, इट मीन्स दॅट मोर मनी इज गोइंग आउट दॅन कमिंग इन. सिंपल लॉजिक आहे. पैसा हा जर तुमच्या आयुष्यात कमतरता असेल, तर याचा अर्थ तुमचा पैसा हा जास्त बाहेर जातोय किंवा तुमचा खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. द प्रायमरी कॉज ऑफ दिस इज कॉन्स्टंट फोकस ऑन लॅक ऑफ मनी, on not having enough money. The primary cause is not outer circumstances of your life, like your salary or how much you are spending. So the primary cause काय याचा? First thing is the lack of money or not having money enough, की माझ्याकडे भरपूर नाहीये, विपुल नाहीये, पुष्कळ नाहीये. Like your salary or how much you are spending, तिथे कुठेतरी lack आहे. If you change your inner mindset from scarcity to abundance, the outer circumstances of your life, like salary or for self-employed profit,
किंवा बिझनेसमॅनसाठी इतर जे इन्कम सोर्स आहेत बिझनेसमधून ते बदलतील. किती तुम्ही खर्च करता, हाऊ मच यू स्पेंड, अँड युअर एंटायर फायनान्शियल सिच्युएशन विल मॅजिकली चेंज टू रिफ्लेक्ट युअर इनर माइंडसेट. तुम्ही आतून बदलला, तुमचा आतला इनर माइंडसेट ज्यावेळी बदलेल त्यावेळेस सृष्टी तुमच्या आजूबाजूला तसं वातावरण आपोआप निर्माण करून देईल, किंवा तुम्ही स्वतःच तसे रिझल्ट प्रोड्यूस करायला लागेल. द डिफिकल्टी कॅन बी दॅट वेन यू डोंट हॅव इनफ मनी, every time you pay out money, there is usually negative thought and a negative feeling of resistance. I don't want to pay this. I'll have no money left after I pay this bill. My money is going to be down and down. My money is going down and down. I'm constantly broke. How can I get, how can I ever get ahead? And those negative thoughts and feelings of resistance are what stops money from coming to you. आता एक लक्षात घ्या, आपल्या डोक्यामध्ये ज्यावेळेस आपण पैसे खर्च करत असतो त्यावेळेस काही रेजिस्टन्स असतो, की अरे हे थोडंसं आत्ता पे नाही केलं तर चालेल का, किंवा आय हॅव नो मनी लेफ्ट आफ्टर आफ्टर आय पे दिस बिल, माझ्याकडे पैसाच उरणार नाही हे पैसे दिले तर, माझे पैसे कमी होत चाललेले आहेत, बँक बॅलन्स माझा सतत कमी होतोय, किंवा माझ्या माझ्या माझ्याकडे पैसाच उरत नाही, आय एम नॉट हॅव्हिंग इनफ मनी, माझ्या आयुष्यात नेमका बदल कधी होणार आहे. किंवा अगदी साधे उदाहरण घ्या, की तुमच्याकडे एखादं बिल येतं, त्याची फायनल डेट असते से फॉर एक्झाम्पल 8 दिवसानंतर, आणि तुम्हाला माहिती असतं की तुमच्याकडे असलेले पैसे ते तुम्हाला द्यायचेच आहेत, तरी पण आपण शेवटच्या दिवशीची वाट बघतो. का बरं? कारण आपल्याला असं वाटतं तो पैसा माझ्या अकाउंटमध्ये असेल तर मला बरं वाटेल. वी डोंट हॅव दॅट फ्रीडम की हा पैसा मी देऊन टाकणार आहे जो जिथला बुक झालेला आहे, आणि आय लर्न मोर, माझ्या अकाउंटला अजून येईल. वी कॉन्स्टंटली कीप ऑन थिंकिंग दॅट की तो पैसा होल्ड करणं इज द वे टू बी पॉवरफुल विथ मनी. किंवा तो जितका आपल्याकडे जपून ठेवू, खिशामध्ये त्या नोटा जितक्या बारीक घड्या करून इकडे तिकडे ठेवता येईल तशा ठेवून द्यायच्या, किंवा पैसा लपवून ठेवला तर तो पैसा वाढेल, हे जो आपला थॉट असतो, दॅट इज द सोर्स ऑफ स्कॅरसिटी ऑफ, किंवा दॅट इज द आउटकम ऑफ स्कॅरसिटी थिंकिंग. स्कॅरसिटी थिंकिंग आहे. से फॉर एक्झाम्पल, मी नेहमी सांगतो लाईफ कॅटलिस्टच्या प्रोग्राम्समध्ये पण, की तुम्हाला सॅलरी द्यायची असते हे तुम्हाला माहिती आहे, आणि दर महिन्यात आपण सॅलरी करतोच. जे उशिराने सॅलरी करतात ते पण महिन्यालाच सॅलरी करतात. ते असं काही नाही की 2 महिन्यात एकदा सॅलरी करतात. पण मग ते वेळच्या वेळी जर दिली तर यू आर सेइंग टू द युनिव्हर्स की आय हॅव इनफ अँड आय एम रेडी टू पे ऑन टाइम. तुमचे ड्यूज, टॅक्सेस, जे काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही त्यावेळी योग्य वेळी करून टाकायला सुरुवात केली, योग्य वेळी इन द सेन्स तुमच्याकडे प्रोव्हिजन आहे, आणि तुम्हाला ते द्यायचेच आहेत, तर गिव्ह इट. डोंट वेट फॉर द फायनल डे, शेवटच्या दिवशीचं रिमाइंडर मग आल्यानंतर तुम्ही पे करणार, आणि यू आर थिंकिंग दॅट की हा पैसा माझ्या अकाउंटमध्ये होता, आय फेल्ट पॉवरफुल. दॅट इज द स्कॅरसिटी माइंडसेट. In fact, those thoughts and accompanying feeling not only stop money coming in, but do the opposite. They create more scenarios where you have to pay even more money out. मग अशा वेळी होतं काय, यू आर ऑपरेटिंग फ्रॉम स्केअरसिटी माइंडसेट, ऑर आय डोंट हॅव इनफ, किंवा पैसा संपून जाईल, पैसा उरणार नाही. दॅट क्रिएट्स मोर सिनेरियोज लाईक दिस. तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त असे सिनेरियोज तयार होतील की जिथे तुम्हाला लॅक ऑफ मनीचा सामना करावा लागेल, बिकॉज यू क्रिएटेड लॅक ऑफ मनी इन युअर हेड. कोणीतरी म्यूटवर नाहीये, प्लीज गो गो अँड म्यूट. सो you have to create money in your head first. Know that the universe has unlimited ways to bring money to you. Unlimited ways. युनिव्हर्सला तुमच्याकडे पैसे आणण्याचे अनलिमिटेड वेज आहेत. डोंट वरी अबाउट द वे दॅट मनी विल कम टू यू. लेट गो एनी बिलीफ दॅट यू कॅन ओनली गेट मनी फ्रॉम अर्निंग इट थ्रू युअर जॉब. मग आपल्याला हा सुद्धा एक बिलीफ बाजूला ठेवावा लागेल की माझा आत्ताचा जो सोर्स आहे, इन्कम सोर्स, तो एकमेव आहे. याशिवाय कुठल्याही प्रकारे माझ्या आयुष्यात मला पैसा मिळणारच नाहीये. कन्सिडर करा, हा विचार केल्यामुळेच आपल्या आयुष्यात दुसरा कुठलाही सोर्सच उभा राहत नाहीये. यू आर थिंकिंग दॅट दिस इज द ओनली वे आय कॅन अर्न मनी. दिस इज द ओनली वे आय एम ब्लेस्ड. हा एकमेव मार्ग आहे ज्याच्यातूनच मला जे मिळवायचंय ते मिळवायचंय. सॅडली, दॅट इज द वे मोस्ट पीपल थिंक, अँड कॉन्सिक्वेंटली दॅट इज द रियालिटी. But the moment you drop those beliefs and open your mind, everything changes. ज्या क्षणी तुम्ही म्हणाल की माझ्यासाठी अनलिमिटेड वेज ऑफ अर्निंग आहेत, भरपूर विपुल पुष्कळ मार्गाने माझ्या आयुष्यात पैसा येऊ शकतो,
युनिव्हर्स विल ओपन द डोअर्स. तुमच्या सगळ्या गोष्टी बदलायला लागतील. But the moment you drop those beliefs and open your mind, everything changes. Your job is the only way the universe can bring you money. Open your mind to the possibility that money could be transferred into your account from thousand different circumstances you could never think of. That you could receive unexpected checks in the mail from the more situations and circumstances than you could ever imagine. Keep your mind open because receiving plenty of money is simply a state of mind. अशा भरपूर विपुल पुष्कळ गोष्टींना ओपन व्हा ज्यातून तुम्हाला पैसा मिळू शकतो. बी रेडी टू रिसीव्ह दॅट मनी मेंटली फर्स्ट. डोंट से टू युअर सेल्फ दॅट आय कॅन्ट हॅव मनी मोर दॅन फ्रॉम माझी जी सॅलरी आहे किंवा माझा जो एक बिझनेसमधून मी जो काही पैसा विड्रॉ करतो दॅट इज द ओनली वे आय कॅन अर्न मनी. दॅट थॉट इज स्टॉपिंग यू फ्रॉम अर्निंग मनी. हाऊ दिस विल हॅपन इज नॉट अप टू यू. द युनिव्हर्सल लॉ टेक्स केअर ऑफ इट ऑल. हे कसं घडेल याची चिंता करू नका, ते निसर्गावर सोडून द्या. जसं फ्लॉरेन्स कॉव्हलशीन तिच्या पुस्तकात म्हणते, तिचं पुस्तक आहे फ्लॉरेन्स कॉव्हलशीनचे बरेचसे पुस्तक आहेत. त्यामध्ये एक पुस्तक आहे युअर गेम ऑफ लाईफ. त्या गेम ऑफ लाईफमध्ये एक चॅप्टर आहे कास्ट द बर्डन. कास्ट द बर्डन म्हणजे ती असं म्हणते की तुम्ही जसं देवळात जाता किंवा एखाद्या प्रार्थना स्थळाला जाता आणि तिथे म्हणता की सगळं काही तुझ्यावर सोपवतोय मी. तर कास्ट द बर्डन याला इंग्लिश लिटरेचरमध्ये याला म्हणलेलं आहे कास्ट द बर्डन. तुम्ही एखाद्या जसा देवावर विश्वास असेल तर मंदिरात जाता आणि देवाला सांगता की हे सगळं मी तुला हे सगळं सांगतोय, हे सगळ्यातून मला सोडव, हे सगळं मी तुला देतो. त्याला म्हणतात कास्टिंग द बर्डन. हे इंग्लिशमध्ये ऐकलं की आपल्याला बरं वाटतं. आपल्या धर्मामध्ये पूर्वपार हेच सांगितलेलं आहे की तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि त्या देवावर किंवा तो जो परमात्मा आहे त्याला सांगा हे सगळं मी तुझ्यावर सोपवतोय, आता तू मला यातून मार्ग सुचव. हाऊ दिस विल हॅपन इज नॉट अप टू यू. द युनिव्हर्सल लॉ विल टेक केअर ऑफ इट ऑल. It will use people, circumstances, and even and events to match your thinking and manifest the results. Your thoughts are energy. हे लक्षात घ्या. तुमचे थॉट्स एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. Everything in the material world is made of energy. The energy of thought automatically draws the energy of its material counterpart to the source, that is you. आता एक लक्षात घ्या, एखादा कोटी रुपये जर मॅनिफेस्ट व्हायचा असेल तर 1 कोटीची रिसिव्हिंगची एनर्जी पण तुमच्याकडे लागेल. त्या लेव्हलचा तुमच्याकडे तो फोर्स पण लागेल, पुलिंग फोर्स पण लागेल. जेवढ्या लेव्हलचं मॅग्नेट असेल तेवढ्या लेव्हलचा त्याच्याकडे ती गोष्ट अट्रॅक्ट होईल. हे तर निसर्गाचा नियम आहे. सो तुमचा मॅग्नेटिझम अबाउट मनी किती पॉवरफुल आहे. हाऊ पॉवरफुल यू आर इन युअर थॉट्स अबाउट मनी. तो तुम्हाला विचार करावा लागेल. कन्सिडर करा की आता तुमची जी लाईफस्टाईल आहे, आता तुम्ही जे काही कमवलंय, दॅट इज व्हॉट यू हॅव अट्रॅक्टेड. तेवढीच तुमची मॅग्नेटिक फोर्स आहे पैशाविषयीचा. यापेक्षा जर जास्त पैसा तुमच्या आयुष्यात यायचा असेल तर यू विल हॅव टू मॅग्निट्यूड वाढवावं लागेल तुमच्या मॅग्नेटचं. इट डझंट मॅटर इफ अ थॉट इज ट्रू ऑर नॉट. यू कॅन इमॅजिन एनी सिनेरिओ यू वॉन्ट. तुम्हाला एखादा कुठलाही हे थॉट इज ट्रू ऑर नॉट याच्यामध्ये जाऊ नका. सत्य असत्य काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज ट्रू अँड युनिव्हर्सल लॉ विल सीज अपॉन इट. It is not responding to what you see in the material world, but what you think. Today's practice is a powerful way to begin shifting your mindset in order to completely reverse the balance of incoming money versus outgoing money. When I first learned about the law governing our mind, I followed this practice, which helped me to make a rapid, dramatic shift in my money mindset. मग आज आपल्याला काय बदल घडवायचा आहे? When you are paying money out for anything today, you are going to seize every moment to make the money come back to you by feeling good as you pay the money out. How do you feel good about money? When you are paying it out, by imagining that you are actually receiving the money instead. आज काय करा, पैसे देत असताना पैसे खर्च होत आहेत यापेक्षा तुम्ही या भावनेत राहा, हे पैसे मी रिसीव्ह करतो, हे पैसे मला मिळत आहेत. फॉर एक्झाम्पल, आता सध्या आपण सगळेजण त्या पेट्रोल पंपाच्या लाईनमध्ये बरेचसे जण लागायला सुरुवात झाली फ्रॉम द स्केरसिटी माइंडसेट. संपलं तर कसं होईल, माझ्या गाडीतलं पेट्रोल
मला आयुष्य कसं होईल, ॲज इफ पेट्रोल विल डिसाईड व्हॉट काइंड ऑफ लाईफ विल यू लिव्ह. पण तरी सुद्धा असं गृहीत धरू, आज कोणी आपण पेट्रोल पंपाच्या लाईनमध्ये गेलेलो आहोत आणि पेट्रोल भरलंय. से फॉर एक्झाम्पल 2,000चं पेट्रोल भरलंय. इफ यू फिल अप युअर कार विथ पेट्रोल अँड द कॉस्ट इज से फॉर एक्झाम्पल 2 लिटरचे 2,000 रुपये भरलेलं आहे. ॲज यू आर पेईंग फॉर दॅट, मेंटली से मोर मनी फॉर मी. की अरे, हे तर 2,000 रुपये मला रिसीव्ह होत आहेत. आय जस्ट रिसीव्ह 2,000 रुपीज. You can also imagine someone handing you the money. See yourself depositing it in your bank. Mentally say thank you for what you have just received. Or mentally say cha-ching. Cha-ching as a word आहे. आपण असे बरेचसे मॅजिकल शब्द वापरत असतो. To represent the sound of more money coming in. Be creative and choose any word that you get excited and are convincing for you. If you want, you can keep a track of amounts you receive throughout the day. And at the end of the day, tally them up. Look at the total and mentally celebrate receiving the amount of money today. आज काय करा, प्रत्येक खर्चाला पैसे मिळालेत असं गृहीत धरून मेंटली एक गेम तयार करा आणि सांगा की हे तर पैसे मला मिळालेले आहेत. आय हॅव रिसिव्ड दिस मनी. द मोर ऑफन यू डू दिस प्रॅक्टिस, द इझियर इट गेट्स and the more believable it becomes. Once you have made it habit, I want you to take it to the next level and add zero to the amount. मग एकदा तुमची ही मेंटल प्रॅक्टिस झाली की याला वरच्या लेवलला घेऊन जायचंय, आता तुम्ही 2,000 रुपये परत मिळाल्याच्या ऐवजी स्टार्ट सेलिब्रेटिंग, मला 20,000 रुपये मिळाले. ॲड झिरो टू द अमाऊंट. गो थ्रू द सेम मेंटल प्रोसेस, feeling it as much as you can. More money for me. Thank you. I just received another 20,000 rupees. If you are paying your electricity bill, say to yourself that more money for me, I have received this much amount. Add a zero to the bill and imagine you have just received the amount. Or you buy, when you go to some hotel, तिथलं बिल देताना पण सांगा, I have just received 10 times more. Reverse every single circumstance where you are paying out money today and imagine that amount of money is coming to you instead. That is the practice. This practice will help you feel good when you pay anything, and when you feel good, you have accelerated the universal forces to manifest the money to you or the money that you have imagined. So आजची simple practice आहे. As simple as even childlike, it is the nature as this practice is. Child in its nature. आता लहान मूल जसं खेळतं ना, ते खोट्या पैशाला सुद्धा खरे पैसे म्हणून फिरतं, वेल्दी समजतं. तशी आजची ही प्रॅक्टिस आहे. Wealthy people constantly think and get excited about money they are receiving, and they don't even think about lack of money. Continue with this practice every time you pay out money for the rest of countdown to riches. If you want money to continually float into your life, I urge you to continue this practice permanently. It only takes one thought, but it's one thought that changes everything. So simple practice आहे. आज पैसे जेव्हा जेव्हा देत असाल तेव्हा स्वतःला सांगा, in fact I am receiving 10 times more, and be excited about that. Once you create a positivity about giving money away, you will create a lot of ways to make money manifest to you. सो एक सिंपल प्रॅक्टिस याने आपला दिवस सुरू करायचा आहे. आजपासून 21 दिवस दररोज ही प्रॅक्टिस करायची. पैसे जेव्हा जेव्हा द्याल, गेट एक्सायटेड, यू आर रिसिव्हिंग मोर मनी. स्वतःला सांगत राहा आणि बी रेडी टू रिसिव्ह 10 टाइम्स मोर. कोणालाही काही शंका असेल, काही डाऊट असेल तर तो आपण घेऊया. अदरवाईज वी कॅन क्रिएट आवर डे. आजचा दिवस आपण सुरू करू शकतो. एनी क्वेश्चन, एनिथिंग? Good. So thank you very much everyone. Thanks for your time. Thank you for your attention. तुम्ही आज सकाळी सकाळी वेळ काढल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आज तुमचे 10 टाइम्स मोर रिटर्नचे थॉट्स अतिशय पॉवरफुल राहत. यू विल शिफ्ट युअर माइंडसेट अँड यू विल क्रिएट लॉट ऑफ अबंडन्स. सो आजचा तुमचा दिवस अत्यंत शुभ, मंगलमय आणि तुमच्या विचारांना पूर्तता देणारा जावं ही माझ्यातर्फे शुभेच्छा. उद्या सकाळी परत आपण भेटणार आहोत एका नवीन प्रॅक्टिस सकट. थँक्यू व्हेरी मच. आज थोडासा वेळ
तुम्ही दिवसभराच्या प्लॅनिंग मध्ये टाका, सो दॅट यू कॅन प्लॅन युअर डे अँड यू कॅन मेक इट हॅपन द वे यू वॉन्ट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.